श्री अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय। मित्रांनो, आज तुम्ही हा संदेश ऐकता आहात, ही केवळ तुमची इच्छा नाही, ही स्वामींचीच योजना आहे। कदाचित तुम्ही थकलेले असाल, कदाचित मनावर सावल्या असतील, कदाचित घरात अडचणी, कामात अडथळे, नशीब साथ देत नाही असं वाटत असेल, पण स्वामी म्हणतात, बाळा, तुला निराश होण्यासाठी मी कारणच दिलं नाही। तू टाकलेला प्रत्येक पाऊल मी पाहतो आहे। तू गाळलेला प्रत्येक अश्रू माझ्या ज्ञानात लिहिला जातो। ज्या घरात आज हा संदेश ऐकला जातो, त्या प्रत्येक घरातून दुःखाची एक सावली निघून जाते, नशिबाचा एक दरवाजा उघडतो आणि शक्तीचा एक किरण जन्म घेतो। कारण आजचा हा संदेश स्वामी समर्थांनी स्वतः दिलेला आहे। हे सामान्य शब्द नाहीत, हे अक्कलकोटच्या राजाधिराजांचे वचन आहे। आज तुम्ही हा संपूर्ण संदेश शेवटपर्यंत ऐकलात तर तुमचं हसण बदलेल, मन बदलेल, नशीब बदलेल आणि जीवन बदलून जाईल। स्वामींचा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी मित्रांनो, आत्ताच कमेंटमध्ये लिहा, स्वामी आई, मी तुझा बाळ आहे। व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा। स्वामी म्हणतात, मनुष्याचं नशीब त्याच्या कर्माने बदलतं। कर्म धैर्य आणि श्रद्धेने जागतं, आणि श्रद्धेला, बाळा, माझा आधार लागतो, तेव्हा चमत्कार घडतो। आज स्वामी आपल्याला 3 गोष्टी शिकवतात। पहिली, भीती। भीती वायासारखी असते, तिच्याकडे पाहू नकोस। भीतीने किती लोक थांबले, पण भीतीवर मात करून किती लोक उंच गेले, हे मोजणं कठीण आहे। स्वामी म्हणतात, ज्यांना स्वतःवर विश्वास नाही, त्यांच्यावर काळही दया करत नाही, पण तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवलात, तर स्वामी तुमच्यात अशी शक्ती जागवतात की यश तुमच्या नावाने स्वतः धावत येतं। दुसरी गोष्ट, रडू नकोस। रडणारी मुलं मी सांभाळतो, पण लढणारी मुलं माझं भविष्य बदलतात। स्वामींच्या आयुष्यात किती लोक दुःख घेऊन गेले, पण गेले ते तुटलेले आणि परतले ते पर्वतासारखे मजबूत। तुमच्या जीवनातील संघर्ष हे शिक्षा नाहीत, ते स्वामींच्या वर्गातील धडे आहेत। तिसरी गोष्ट, संधी शोधू नकोस, संधी निर्माण कर। जगात 2 प्रकारची माणसं असतात, एक, संधी मिळेपर्यंत बसून राहणारी, आणि दुसरी, संधी स्वतः घडवणारी। स्वामी म्हणतात, उभे राहा, धावा, मी पाठीशी आहे। तुम्ही पडणार नाही, तुम्ही फक्त पुढे उडणार। स्वामी म्हणतात, बाळा, तुला जे हवं आहे ते तुझ्याच दिशेने येत आहे। तू हार मानू नकोस। तुम्ही पुरेशी मेहनत केली आहे। रात्री झोप उडाली, डोळ्यात पाणी आलं, पण तुम्ही हार मानली नाही। जगात काही गोष्टी प्रयत्नांनी मिळतात, काही नशिबाने मिळतात, पण काही फक्त स्वामी समर्थांच्या कृपेने मिळतात। विश्वास असल्यास कमेंटमध्ये लिहा, होय, विश्वास आहे। स्वामी कृपा महान। स्वामींची कृपा म्हणजे काय? कृपा म्हणजे अचानक बंद दरवाजा उघडणं, अचानक हरलेली लढाई जिंकणं, अचानक अशक्य स्वप्न पूर्ण होणं। मित्रांनो, तुमच्यावर झालेली स्वामी कृपा कमेंटमध्ये नक्की कळवा, कारण अशक्य शक्य तेव्हाच होतं जेव्हा मनात एकच विचार असतो, माझा स्वामी माझ्या मागे आहे। तुमचा संघर्ष कितीही मोठा असो, तुमचा काळ कितीही कठीण असो, स्वामी म्हणतात, काळ बदलायला एक क्षणही पुरेसा असतो। स्वामींच्या भक्तांच्या आयुष्यातील संघर्ष नेहमी 2 भागात विभागला जातो, 1, चमत्काराच्या आधीचा संघर्ष, आणि 2, चमत्कारानंतरचं जीवन। तुम्ही सध्या पहिल्या भागात आहात। हिंमत सोडली नाही तर दुसरा भाग नक्की येणार। स्वामींच्या दरबारात अश्रूंनी केलेली प्रार्थना कधीच नाकारली जात नाही। स्वामी म्हणतात, ज्याच्यावर मी प्रेम करतो त्याला मी कधीच हरू देत नाही। चिंता सोड, कारण चिंता तुझ्या शक्तीची खाण आहे। साधा दिवसही माझ्या कृपेने सोनेरी बनतो। एक शेअर, एक नवीन आशा, पुढे पाठवा। आजचा हा संदेश तुमच्या घराच्या 4ही भिंती आशीर्वादाने भरून टाकेल। स्वामी म्हणतात, बाळा, तू थकलास म्हणून आयुष्य थांबत नाही,
तू रडलास तरी नशीब थांबत नाही, पण तू उठलास तर काळही तुला थांबवू शकत नाही. लक्षात ठेवा, आज तुम्ही जिथे उभे आहात तिथे तुम्ही योगायोगाने नाही आलात. तुमच्या मागे स्वामींचा हात आहे. कोणी म्हणत असेल की नशीब वाईट आहे, संधी मिळत नाही, जग साथ देत नाही, तर स्वामी एका वाक्यात सगळं स्पष्ट करतात. नशीब वाईट नसतं, वाट बरी नसते. मी वाट बदलून देतो, तू चालत राहा. तुम्ही एक पाऊल टाका, स्वामी 10 पाऊल उचलतात. तुम्ही एक प्रयत्न करा, स्वामी त्याला चमत्कारात बदलतात. तुम्ही एक प्रार्थना करा, स्वामी तिला आशीर्वादात रूपांतरित करतात. म्हणूनच म्हणतात, स्वामी समर्थांच्या भक्ताचं पाठबळ कोणीही तोडू शकत नाही. कधी कधी मनात काळे ढग येतात. आयुष्य बदलत नाही, नोकरी लागत नाही, भाग्य साथ देत नाही. पण स्वामी म्हणतात, काळे ढग कायमचे नसतात, बाळा. एक वारा पुरेसा असतो. आणि मी त्या वायाचा राजा आहे. स्वामी समर्थांच्या भक्तांच्या आयुष्यात अंधार कधीच शेवट नसतो. अंधार म्हणजे फक्त प्रकाश येण्याआधीचा क्षण. आजचे संघर्ष तुम्हाला तोडण्यासाठी नाहीत, ते तुम्ही कोण आहात हे दाखवण्यासाठी आहे. स्वामी म्हणतात, खराब दिवस आले की पळू नकोस, थांब. मी तिथेच उतरणार आहे. जिथे तू सर्व सोडलंस तिथे स्वामी तुझा हात धरतात. जगात एक गोष्ट चुकीची सांगितली जाते, भाग्य बदलत नाही. पण स्वामी म्हणतात, भाग्य पानासारखं असतं. मी जिथे वळवतो तिथे वळतं. स्वामींना सर्वात प्रिय गोष्ट म्हणजे निश्चय. ज्यांच्या मनात निश्चय असतो त्यांच्यासाठी स्वामी दरवाजे उघडतात. स्वामींचं नाव घेतलं की मनातली भीती कमी होते. हा योगायोग नाही, ही आशीर्वादाची ऊर्जा आहे. स्वामी म्हणतात, एका चांगल्या कर्मावर मी 1000 कृपा करतो. कोणाला पाणी देणं, कोणाला धीर देणं, एखाद्या गरीबाला मदत करणं, छोटंच का असेना, त्या क्षणी नशीब बदलायला सुरुवात होते. मन स्वच्छ ठेवा. द्वेष, राग, मत्सर मन काळ करतात. पण मन स्वच्छ झालं की भाग्य उजळतं. स्वामी म्हणतात, मनात द्वेष नको. मी आहे ना, मी पाहतो. आता डोळे मिटा. शांत श्वास घ्या. कल्पना करा, तुमच्या घराच्या दारावर हलक्या पावलांचा आवाज येतो आहे. दार उघडतं आणि पिवळ्या प्रकाशात अक्कलकोटचे स्वामी समर्थ उभे आहेत. त्यांच्या चेहऱ्यावर अतूट प्रेम आहे. त्यांच्या हातात संरक्षण आहे. त्यांच्या नजरेत तुमच्यासाठी आशीर्वाद आहे. ते म्हणतात, तात बाळा, उशीर झाला म्हणून मी रागावलो नाही. तू मला बोलावलंस म्हणून मी आलो. ते तुमच्या अंगावर हात ठेवतात आणि म्हणतात, जिथे जिथे तू हारलास तिथे तिथे मी तुला जिंकवणार. त्या क्षणी तुमचं नशीब लिहिलं जातं. त्या क्षणी संकट भस्म होतं. त्या क्षणी तुमच्या जीवनात नवीन सुरुवात जन्म घेते. आजचा हा संदेश तुमच्यासाठी आशीर्वाद आहे. तो इतरांसाठीही कृपा ठरू शकतो. म्हणून लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. दररोज स्वामी समर्थांचे दिव्य, प्रेरणादायी संदेश आपल्या घरात उतरू देत राहूया. श्री अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय. लाईक करा, शेअर करा आणि जय स्वामी समर्थ लिहा. मित्रांनो, आज जो हा आवाज तुम्ही ऐकता आहात तो फक्त शब्द नाहीत, ते स्वामी समर्थ महाराजांचे आशीर्वाद आहे. तुम्ही जगात कुठेही असाल, कितीही दुःखी असाल, कितीही तुटलेले असाल, कितीही एकटे असाल, आजपासून तुम्ही एकटे नाही. आजपासून स्वामी तुमच्या पाठीशी उभे आहे. तुमच्या मनाने किती काळ रडून घेतला आहे. कदाचित तुम्ही बराच काळ काही बोलले नसेल, कुणालाही सांगितलं नसेल, पण तुमचं मन खूप रडलं आहे. तुमच्या डोळ्यात थांबलेले अश्रू तुम्हीच पुसले आहेत. कुठे जायचं, कोणाजवळ रडायचं, कोण ऐकणार. पण आज स्वामी तुमचं मन ऐकत आहे. तुला मी वायातही सोडणार नाही. स्वामी समर्थ म्हणतात, माझ्या लेकरा, तू कितीही थकला तरी,
मी तुला वायातही सोडणार नाही. जग सोडून जाईल, मित्र बाजूला होईल, नातेवाईक कमी पडतील, पण स्वामींचा हात कधीच सुटत नाही. तुमचं जीवन जिथे अडकलं आहे तिथूनच सुरुवात होईल. आयुष्यात असा एक काळ येतो जिथे काहीच पुढे जात नाही. काम बिघडतात, आरोग्य बिघडतं, कर्ज वाढतं, नशीब मागे वळतं. पण स्वामींच्या भाषेत ही समाप्ती नाही, ही सुरुवात असते. तुमच्या हृदयातील आवाज स्वामींकडे पोहोचला आहे. तुम्ही काल रात्री मनात काय म्हणालात ते स्वामींना ऐकू गेलं आहे. तुम्ही मनात म्हणालात ना, स्वामी, मी थकलोय, मी एकटा आहे, मला धरून ठेवा. हे शब्द थेट त्यांच्या चरणी गेले आहे. स्वामींच्या दृष्टीत करुणा आहे. ते कधीही तुम्हाला पडू देणार नाहीत. मित्रांनो, हा आवाज तुमच्या मनाला स्पर्श करत असेल, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. तुमच्या एक शेअर कदाचित कोणाच्या जीवनात प्रकाश आणेल. तुमचे दुःख व्यर्थ गेलेले नाही. तुम्ही जे काही सहन केलं ना, ते कुठेच वाया गेलेलं नाही. स्वामी प्रत्येक वेदना लिहून ठेवतात, प्रत्येक आक्रोश ऐकतात, प्रत्येक अश्रू मोजतात. ते तुम्हाला म्हणतात, तू रडलास म्हणून मी हरकत नाही, पण मी आहे ना तुझ्यासाठी. तुमच्या जीवनाच्या दिशा बदलणार आहे. जे काही तुमच्यासोबत होत होतं ते अचानक बदलणार आहे. तुमच्या आयुष्यात नवी संधी, नवा आनंद, नवनशीब, नवी दिशा यायला सुरुवात होते. हे सर्व अचानक, स्वामींच्या कृपेने. स्वतःला दोष देऊ नका. कदाचित काही चूक झाली असेल, काही निर्णय चुकीचा गेला असेल, काही शब्द कडवे बोलले गेले असतील, पण स्वामी म्हणतात, स्वतःला दोष देऊ नको. जीवनात सगळ्यांना दुसरी संधी मिळते आणि तुमची दुसरी संधी आजपासून सुरू होते. तुमचं मन खूप सुंदर आहे, फक्त थकलं आहे. तुम्ही वाईट नाही, तुम्ही अपयशी नाही, तुम्ही एक चूक नाही, तुम्ही एक हार नाही. तुम्ही फक्त थकलेले आहात. आणि स्वामींच्या दारी थकवा ठेवला तर तो निम्माही राहत नाही. आता मागे वळून बघू नका. जे झालं ते झालं. भूतकाळाला ओढत बसू नका. स्वामींनी तुमचं भविष्य लिहायला सुरुवात केली आहे. तिथे अंधार नाही, तिथे प्रकाश आहे. स्वामींची शिकवण, जगावर नाही, माझ्यावर विश्वास ठेव. स्वामी म्हणतात, जगावर विश्वास ठेवला तर तू पडशील, पण माझ्यावर विश्वास ठेवला तर तू उभा राहशील. आजपासून हा मंत्र लक्षात ठेवा. विश्वास, चमत्कार. स्वामी, संरक्षण. धैर्य, विजय. मनातली अडथळे काढून टाका. भीती काढा, नकारात्मकता काढा, स्वतःला कमी लेखन काढा आणि मनाला सांगा, मी स्वामींचे लेकरू आहे, मी कमी नाही. अंतिम, अत्यंत भावनिक संदेश. आता शांत बसा, डोळे मिटा, स्वामींचा चेहरा मनात आणा आणि त्यांच्या हाताला तुमचा हात लावून बघा. ते म्हणतात, बाळा, मी आहे, भिऊ नको, तुझा वेळ येतो आहे. तुम्ही ज्या दिवशी रडलात त्या दिवशी स्वामी तुमच्याजवळ होते. ज्या दिवशी तुम्ही तुटलात त्या दिवशी त्यांनी तुम्हाला धरून ठेवलं होतं. ज्या दिवशी तुम्ही एकटे वाटलं त्या दिवशी त्यांनी तुमच्या खांद्यावर हात ठेवला होता. आणि आज ते तुम्हाला बोलावत आहे, उठ, तुझं आयुष्य आता उजळणार आहे. उठ, तुझं नशीब आता बदलणार आहे. उठ, तू माझ्या आशीर्वादाने चालणार आहेस. संकटांच्या काळात तुम्हाला कधी असा क्षण आला आहे का जेव्हा तुम्ही स्वतःला संपल्यासारखं वाटलं, जेव्हा जग तुमच्यावर हसत असतं पण तुम्हाला एकच गोष्ट आधार देत असते, विश्वास. आज आपण अशा एका सत्यकथेवर बोलणार आहोत जिथे स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने एका माणसाचं आणि संपूर्ण गावाचं जीवन कसं बदललं हे पाहायला मिळालं. ही कथा फक्त प्रेरणादायक नाही,
तर आपल्या हृदयाला स्पर्श करणारी आहे. चला स्वामी समर्थांच्या शिकवणीची ताकद जाणून घेऊया. भाग 1. संघर्षाची सुरुवात. रघुनाथाची कथा. रघुनाथ हा एक साधा माणूस होता, जो कोल्हापूर जिल्ह्यातील एका लहानशा गावात जन्मला. त्याचे वडील गरीब शेतकरी होते आणि त्याची आई शेतात काम करत त्याला व त्याच्या कुटुंबाला पोसत होती. त्यांच्या कष्टांनंतरही त्यांचे जीवन कधीच सुखी नव्हते. रघुनाथ लहानपणीच आपल्या जीवनातील संघर्ष समजून गेला होता. तरीही त्याला त्याच्या जीवनात कधीच हार मानायची इच्छा नव्हती. त्याला हे ठरवले होते की जरी परिस्थिती कठीण असली तरी त्याने लढायचं. रघुनाथ लहान असताना त्याला संतांच्या व चमत्कारी व्यक्तींच्या अनेक कथा ऐकायला मिळाल्या, पण त्यातल्या सर्व कथा त्याच्या हृदयाला स्वामी समर्थांच्या शिकवणीनुसार खूप जवळच्या वाटल्या. स्वामींच्या दिव्य कृपेमुळेच अनेकांच्या जीवनात चमत्कार घडले होते आणि रघुनाथला ही अशी भेट मिळण्याची तीव्र इच्छा झाली होती. स्वामी समर्थांची कथा त्याच्या हृदयात घर करून बसली होती आणि तो त्यांचे दिव्य दर्शन अनुभवण्यासाठी कोणत्याही अडचणीला सामोरा जाईल याचा तो ठरवला होता. एका दिवशी रघुनाथ आपल्या शेतात काम करत असताना त्याला गावात एक बातमी ऐकली. स्वामी समर्थ त्यांच्या आसपासच्या एका मोठ्या गावात येणार होते. ही बातमी गावात सर्वत्र पसरली आणि त्यावेळी सर्व लोक उत्साही झाले. असं वाटतं होतं की स्वामींचं दर्शन घेणं हे एक जीवनात एकदा मिळालेलं संधी आहे आणि रघुनाथने ठरवलं की तो स्वामींच्या दर्शनासाठी निघेल, कशाचीही पर्वाह न करता. रघुनाथने आपल्या आई-वडिलांशी बोललं, पण ते थोडे अस्वस्थ झाले. त्यांना भय वाटत होतं की जर तो शेतावरून बाहेर गेला तर त्यांच्या शेताचं काम थांबेल. तरीही रघुनाथच्या इच्छेला मान देऊन त्यांनी त्याला जाऊ द्यायचं ठरवलं. पण त्याला एकाच गोष्टीचं धाक होतं. तो स्वामींचं दर्शन घेतल्यावर पुन्हा आपल्या कुटुंबाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी येईलच की नाही. रघुनाथ आपल्या मार्गावर निघाला, फक्त हृदयात आशा आणि विश्वास घेऊन. त्याच्या प्रवासाचा मार्ग खूप लांब आणि कष्टकारक होता, पण त्याची इच्छा आणि श्रद्धा त्याला पुढे ढकलत होती. अखेर अनेक दिवसांच्या प्रवासानंतर तो त्या गावात पोहोचला जिथे स्वामींचं दर्शन होत होतं. एक मोठा जमाव जमला होता आणि लोक उत्साहित होते. रघुनाथ तिथे पोहोचला आणि त्याने स्वामींचं दर्शन घेण्यासाठी त्याच्या जागेवर जाऊन धक्का दिला. स्वामी समर्थ शांतपणे ध्यानात बसले होते आणि त्यांचा चेहरा एका दिव्य तेजाने झळत होता. रघुनाथ काही क्षण थांबला आणि तो संपूर्णपणे असं एक अद्भुत शांतीचा अनुभव घेत होता की त्याला आपल्या सर्व तणाव आणि दुःखी विसरले गेले होते. त्याच्या हृदयात एक अत्यंत गोड आणि शांत भावना उमटली होती, जी त्याने कधीच अनुभवली नव्हती. रघुनाथ पंढरपूरच्या त्या मंदिरात गप्प बसला आणि स्वामींच्या पायाशी नम्र होऊन प्रार्थना केली. त्याला समजलं की त्या क्षणात एक दिव्य अनमोल भेट त्याला मिळाली आहे. त्याच्या जीवनात एक नवा अध्याय सुरू होणार होता. तो विश्वासाने आणि आशीर्वादाने भरलेला होता, कारण स्वामींच्या कृपेने त्याला चांगले मार्गदर्शन मिळालं होतं. स्वामींच्या दिव्य दर्शन घेणारा रघुनाथ आता एक नवा आत्मविश्वास आणि आशेचा भाग म्हणून त्याच्या जीवनात पुढे जाण्यास तयार होता. भाग 2. रूपांतराची प्रक्रिया व संघर्षापासून यशापर्यंत. रघुनाथ आपल्या गावात परतला, पण तो आता एक बदललेल्या मनोवृत्तीचा माणूस होता. स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने त्याच्या मनात एक नवचैतन्य भरलं होतं. स्वामींच्या शब्दांमध्ये एक गोडी होती, जी त्याला सतत मार्गदर्शन करत होती. माझ्यावर विश्वास ठेवा आणि तुमचा खरा उद्देश तुम्हाला मिळेल. स्वामींचे शब्द रघुनाथच्या मनात घुमत होते. रघुनाथला पूर्णपणे समजलं की त्याला आता आपला जीवन उद्देश शोधायचा आहे आणि त्यात स्वामींच्या आशीर्वादाने सन्मान मिळवायचा आहे. परत आपल्या गावात पोहोचल्यावर रघुनाथने काही दिवस शांतपणे विचार केला आणि त्याच्या कामाच्या दृष्टीने आपली धारणा बदलली. पूर्वी ज्या ध्येयाने तो शेतकरी म्हणून कष्ट करत होता,
ते ध्येय आता त्याच्या दृष्टीने अधिक व्यापक आणि आध्यात्मिक बनले होते. त्याच्या कामामध्ये असलेल्या दृष्टीने त्याला हे समजलं की यश आणि परिश्रम एकटेच जीवनाचा अर्थ नसतो, तर त्याला त्याचा विश्वास आणि स्वामींच्या आशीर्वादावर ठेवणे महत्त्वाचे आहे. तो प्रत्येक काम अधिक संयम आणि विश्वासाने करायला लागला. शेती करत असताना तो नियमितपणे स्वामींचं ध्यान करत होता, त्यांना कृतज्ञता व्यक्त करत होता आणि त्यांचा मार्गदर्शन मागत होता. त्याच्या मेहनतीला अजून अधिक सकारात्मक परिणाम दिसू लागले. शेतात केवळ चांगले धान्य नाही, तर एक नवीन विश्वास आणि आशा उगवली होती. शेतातील काम अधिक सुलभ होऊ लागलं आणि रघुनाथच्या कामातून इतर शेतकऱ्यांनाही प्रेरणा मिळू लागली. गावातल्या लोकांनी रघुनाथचा बदल पाहिला. तो ज्याच्याकडे पाहत होता त्याच्या तोंडावर आनंद आणि समाधान होते. त्याने त्याच्या शेतातील शेकडो तासांपासून शेतकऱ्यांना कसं अधिक फायदा होईल याच्यावर विचार केला. एक प्रकारे तो केवळ स्वतःचंच जीवन सुधारत नव्हता, तर गावातील इतर लोकांचे जीवनही सुधारत होता. तो आता त्या गावातल्या सगळ्या लोकांसाठी एक प्रेरणा बनला होता. तितक्यात एक दिवस रघुनाथने एक अजब गोष्ट अनुभवली. एक वयोवृद्ध शेतकरी आपल्या शेतातील बियाण्यांसाठी रघुनाथकडे आले. त्यांचा शेत खराब झाला होता आणि त्यांना काही उपाय सुचत नव्हते. रघुनाथने त्यांना शांतपणे ऐकून घेतले आणि त्यांना शेताची पुनर्निर्मिती कशी करावी याचा सल्ला दिला. ते थोडं हसले आणि त्यांना विश्वास वाटला की रघुनाथच्या मदतीने काही चांगला बदल होईल. रघुनाथने त्यांना सांगितलं, सर्व काही विश्वासावर आधारित असतो. स्वामी समर्थांच्या आशीर्वादानेच आपल्याला यश मिळेल, पण त्यासाठी मनातील विश्वास आणि श्रद्धा महत्त्वाची आहे. या शब्दांनी त्या शेतकऱ्याच्या मनातील शंका दूर केली आणि त्याने रघुनाथच्या मार्गदर्शनानुसार त्याच्या शेतावर काम सुरू केलं. तुम्ही कधीही विश्वास ठेवायला लागले की सृष्टी आपल्याला सहाय्य करेल. रघुनाथने तसेच केले आणि तो देखील बघत असलेल्या प्रत्येक कष्टाच्या परिणामांना एक सुरेख फळ मिळवताना दिसत होता. गावातले लोक अजून अधिक रघुनाथच्याकडे येऊ लागले. त्यांना देखील शेतांतील किचकट समस्यांवर मार्गदर्शनाची आवश्यकता होती. रघुनाथने त्यांना तांत्रिक सल्ला आणि मार्गदर्शन देणे सुरू केले. त्याच्या मार्गदर्शनामुळे गावातील शेतकऱ्यांची उत्पादकता वाढली आणि त्याच्या नेतृत्वाखाली त्यांचं जीवन सुधारलं. रघुनाथने कुठेही जाण्याचा किंवा कुठेही मोठं होण्याचा विचार न करता फक्त स्वामी समर्थांच्या कृपेवर विश्वास ठेवून आपल्या गावासाठी कार्य करण्यास सुरुवात केली. त्याला स्पष्टपणे जाणवलं की त्याचे खरे उद्दिष्ट हे अन्य लोकांच्या जीवनात सुधारणा आणणं आणि स्वामींच्या कृपेनेच त्या कार्यात यश मिळवणे आहे. त्याच्या बदललेल्या जीवनशैलीमुळे गावात खूप सकारात्मकता निर्माण झाली. त्याच्या शिकवणीतून इतर शेतकऱ्यांनी आपली जीवनशैली सुधारली आणि गावात एक नवीन आशा आणि श्रद्धा रुजली. त्याला अधिक चांगलं समजलं की स्वामींच्या आशीर्वादाने आणि जीवनातील विश्वासानेच त्याच्या जीवनाला नवीन दिशा मिळाली आहे. भाग 3. विश्वासाची परीक्षा, आव्हानांना तोंड देताना. कालांतराने रघुनाथचं जीवन एका आदर्श माणसाचं रूप घेत होतं. त्याचं नाव गावात फुकट काम करणाऱ्या आणि दयाळू व्यक्तिमत्वाच्या शेतकऱ्याच्या नात्याने सर्वत्र आदराने घेतलं जात होतं. त्याच्या कामामध्ये एक नवा उत्साह आणि ऊर्जा आली होती. तो शेतकऱ्यांना नवनवीन पद्धती शिकवून त्यांना आत्मनिर्भर बनवण्याचा प्रयत्न करत होता. गावातील जीवनमान सुधारलं होतं, पण हे सर्व काही साधण्याची प्रक्रिया तितकी सोपी नव्हती. एका वर्षी गावामध्ये भयंकर दुष्काळ पडला. पावसाची योग्य प्रमाणात वृष्टी झाली नाही आणि शेतकऱ्यांच्या पिकांचा मोठा भाग नष्ट झाला. रघुनाथला गावक्यांच्या चेहऱ्यावर निराशा पाहून खूप दुःख होऊ लागलं. एका शेतकऱ्याला सांगताना त्याने आपला चेहरा वळून घेतला, शेतातून काही मिळणार नाही, आमचं आयुष्य इतकं कठीण झालं आहे. अशा अनेक लोकांच्या विचारांनी त्याला अंतर्मुख केलं. एकंदर परिस्थिती
खूप धोक्यात आली होती. शेतकऱ्यांना अन्नधान्य आणि पिकांसाठी उपाय सुचवणे फार कठीण होऊ लागले होते. रघुनाथने कधीही हार मानली नाही होती. त्याला स्वामी समर्थांची आठवण झाली. स्वामींच्या शिकवणीने त्याला हे शिकवले होते की समस्यांचा सामना करणे हा जीवनाचा भाग आहे. संकटाच्या काळात विश्वासावरच मनुष्य उभा राहू शकतो. रघुनाथला या कठीण काळात स्वामींच्या आशीर्वादावर विश्वास ठेवावा लागणार होतं. रघुनाथने गावक्यांना पुन्हा एकदा एकत्र करून सांगितलं, आमचं काम फक्त पिकांची वाढ ही नाही, आपल्याला विश्वास, एकता आणि परिश्रम यांचा देखील विकास करायचा आहे. स्वामींच्या आशीर्वादाने हे चांगलं होईल, पण त्यासाठी आपण सर्वांनी एकत्रपणे कष्ट करणे गरजेचे आहे. गावातल्या शेतकऱ्यांना रघुनाथच्या शब्दांनी काहीतरी आशेचा संचार केला. त्यांच्यात एक नवीन ऊर्जा निर्माण झाली आणि त्यांनी एकमेकांना मदत केली. स्वामींच्या आशीर्वादावर विश्वास ठेवून त्यांनी त्यांचे शेत सुधारवण्याचे प्रयत्न सुरू केले. रघुनाथने त्यांना नवीन पद्धती शिकवली आणि काही शेतकऱ्यांना कमी पाण्यावर शेती कशी करायची याबद्दल मार्गदर्शन दिलं. काही महिन्यांनी एक चमत्कार घडला. गावाच्या पश्चिमेकडील एका भागात स्वामींच्या आशीर्वादाने वृष्टीत चांगली सुधारणा होऊन पिके हिरवी झाली. हे पाहून बाकीचे शेतकरी विश्वासाने आणि जिद्दीने शेतीतून यश मिळवू लागले. गावातील जीवन पुन्हा सुरळीत होतं. रघुनाथचे कठीण परिस्थितीतले नेतृत्व आणि स्वामींच्या आशीर्वादावर असलेला विश्वास यामुळे सर्व गोष्टी बदलल्या. रघुनाथच्या मनात ठरलं की आता त्याला गावातील प्रत्येक कुटुंबापर्यंत स्वामी समर्थांच्या शिकवणी पोहोचवायच्या आहेत. त्याला थोडक्यात समजलं की संकट आलं असलं तरी विश्वास आणि परिश्रमाने त्या संकटाचा सामना करता येतो. स्वामींच्या कृपेनेच त्याने आणि त्याच्या गावाने प्रत्येक अडचणीला पार केलं होतं. भाग 4. स्वामी समर्थांची कृपा और संघर्षाच्या यशात बदल. दुष्काळाचा सामना करताना गावक्यांनी रघुनाथच्या मार्गदर्शनावर आणि स्वामी समर्थांच्या आशीर्वादावर संपूर्ण विश्वास ठेवला होता. काही महिने जिद्दीने प्रयत्न केल्यानंतर शेवटी परिस्थितीत सुधारणा होऊ लागली. पण हे सर्व सहज घडले नाही. रघुनाथसाठी आणि गावक्यांसाठी हा काळ जीवावर बेतणारा होता. रघुनाथने स्वामींच्या शिकवणीनुसार एक मार्गदर्शक भूमिका घेतली होती. त्याने प्रत्येक कुटुंबाच्या शेतावर जाऊन त्यांना वैयक्तिक सल्ला दिला. कोणत्या जमिनीला कोणते पीक शोभेल, कमी पाण्यात जास्त उत्पादन कसे मिळवायचे याची माहिती त्याने गावक्यांना सांगितली. हे सल्ले सोपे नव्हते, कारण रघुनाथला हे सगळं अनुभवावरून शिकावं लागलं होतं. त्यानंतर एका महत्त्वाच्या दिवशी गावातील काही प्रमुख लोक त्याच्याकडे आले. त्यांना अजूनही परिस्थितीवर पूर्ण विश्वास बसत नव्हता. त्यांनी रघुनाथला विचारलं, तुझ्या म्हणण्याने आम्ही प्रयत्न करतोय, पण हे सर्व खरंच यशस्वी होईल का? आपल्या कुटुंबांना अन्न देण्यासाठी आपण अजून किती काळ वाट पाहायची? रघुनाथने अत्यंत संयमाने उत्तर दिलं, स्वामी समर्थांचे आशीर्वाद आहेत. त्यांनी मला इथं पाठवलं आहे आणि त्यांच्या कृपेने सगळं ठीक होईल. जरा अजून धीर ठेवा. आपण सर्वांनी जरा जास्त मेहनत घ्यायला हवी. त्याचे शब्द ऐकून काहींना समाधान वाटलं, तर काहींना अजूनही शंका होती. संकटातली मोठी परीक्षा. काही आठवड्यांनी एक वेगळंच संकट आलं. गावाच्या एका भागात अतिशय जोरदार वादळ आणि गारांचा पाऊस झाला, ज्यामुळे काही शेतकऱ्यांच्या पिकांना पुन्हा हानी झाली. ही घटना गावक्यांसाठी मोठ्या धक्क्यासारखी होती. ते पुन्हा निराश झाले. लोक रघुनाथकडे गेले आणि म्हणाले, आमचं आता काही खरं नाही. हे स्वामी समर्थ आपल्यावर प्रसन्न आहे की नाही? रघुनाथने त्या क्षणी स्वतःला शांत ठेवलं. त्याने स्वामींच्या शिकवणुकीचे शब्द आठवले, विश्वास असला की संकटही संपतात. जर मन डगमगलं तर संकटाचा अंत लांबतो. त्याने गावक्यांना एकत्र बोलावलं आणि म्हणाला, स्वामी समर्थ आपल्यावर नेहमीच कृपा करतात.
पण त्यांची परीक्षा कधीही सोपी नसते. संकटे ही आपल्याला मजबूत बनवण्यासाठी येतात. आपल्याला याच परिस्थितीतून अधिक कणखर बनायचे आहे. त्याच्या या शब्दांनी काही लोकांचे मनोबल उंचावले, तर काही अजूनही साशंक होते. त्या रात्री रघुनाथने स्वामी समर्थांची प्रार्थना केली. त्याने संपूर्ण हृदयाने त्यांना साथ घातली आणि मदतीची याचना केली. चमत्काराची सुरुवात. त्याच रात्री गावात एक विचित्र घटना घडली. स्वप्नात रघुनाथने स्वामी समर्थांचे दर्शन घेतले. स्वामी हस्तमुखाने त्याला म्हणाले, तुझं काम उत्तम आहे रघुनाथ. फक्त अजून थोडा धीर धर आणि तुझ्या विश्वासाने सगळं बदलून जाईल. स्वामींचे हे शब्द ऐकून रघुनाथने निश्चय केला की तो कधीही हार मानणार नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी गावात एक आश्चर्यकारक गोष्ट घडली. पूर्वेकडून एका व्यापाऱ्याने गावात येऊन सांगितलं की तो गावातील शेतकऱ्यांकडून काही गहू आणि इतर शेतमाल खरेदी करायला आला आहे. ज्या काही शेतकऱ्यांनी थोडंसं धान्य राखून ठेवलं होतं, त्यांच्याकडून व्यापाऱ्याने तो माल विकत घेतला आणि त्याबदल्यात चांगली किंमत दिली. यामुळे गावक्यांमध्ये थोडासा उत्साह निर्माण झाला. त्याचवेळी रघुनाथने एका पुढच्या योजनावर काम करायचं ठरवलं. त्याने जवळच्या शहरातील काही व्यापाऱ्यांशी संपर्क केला आणि गावात उत्पादित होणाऱ्या धान्याला बाजारपेठेत पोहोचवण्याचा मार्ग शोधला. स्वामी समर्थांच्या कृपेने आणि रघुनाथच्या जिद्दीने गावातील शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनाला चांगला भाव मिळू लागला. गावाचे रूपांतर. गावक्यांनी मेहनत करणे सुरूच ठेवले. काही दिवसांत अचानक पाऊस पडायला सुरुवात झाली. मातीला पुन्हा जीव मिळाला आणि शेतात हिरवीगार पिकं उगवू लागली. गावक्यांच्या मेहनतीचं फळ दिसू लागलं होतं. रघुनाथने त्यांना सांगितलं, हे स्वामींचा आशीर्वाद आहे. आपण हार मानली असती तर हे कधीच घडलं नसतं. रघुनाथच्या मार्गदर्शनामुळे आणि स्वामी समर्थांच्या आशीर्वादामुळे गावाचं रूपांतर होऊ लागलं. फक्त शेतीच नाही तर गावक्यांच्या जीवनमानातही सुधारणा झाली. शेतकऱ्यांनी आपसात एकत्र येऊन गावासाठी नवीन तलाव बांधण्याचा निर्णय घेतला, ज्यामुळे भविष्यात पाण्याची कमतरता भासणार नाही. गावातील लोक आता रघुनाथला एका आदर्श नेत्याच्या रूपात पाहत होते. त्यांनी मान्य केलं की विश्वास, मेहनत आणि स्वामींच्या आशीर्वादाने कुठल्याही संकटावर मात करता येते. भाग 5. सत्याचा उलगडा. स्वामी समर्थांच्या आशीर्वादाचा खरा अर्थ. गाव आता एकजूट आणि प्रगतीने फुलत होतं. प्रत्येक शेतकरी समाधानाने आणि उत्साहाने काम करत होता. पाण्याच्या व्यवस्थापनासाठी बांधलेल्या तलावामुळे गावक्यांच्या जीवनात मोठा बदल झाला होता. त्यांच्या पिकांची उत्पादकता वाढली आणि गाव हळूहळू दारिद्र्याच्या सावटातून बाहेर येऊ लागलं. रघुनाथ आता केवळ शेतकरी नव्हता, तो गावाचा आधारस्तंभ बनला होता. गावक्यांना नेहमी स्वामी समर्थांचे आशीर्वाद आणि शिकवणीची आठवण करून देत तो त्यांना संकटांशी लढण्याचं धैर्य आणि जीवन जगण्याचा सकारात्मक दृष्टिकोन शिकवत असे. त्याचा आदर्श पाहून आसपासच्या गावांतील लोकही त्याच्याकडे मार्गदर्शनासाठी येऊ लागले. स्वामी समर्थांचा चमत्कार. एका दिवसाच्या विश्रांतीच्या वेळी रघुनाथने एका झाडाखाली बसून प्रार्थना केली. त्याने स्वामी समर्थांचे आभार मानले आणि आपल्या मनातील प्रश्न विचारले. स्वामी, तुमचा आशीर्वाद आहे याची मला पूर्ण खात्री आहे, पण इतकं संकट गावावर का आलं होतं आणि हे सर्व कसं बदलेल याचं उत्तर मला कसं मिळालं. त्याच रात्री स्वामी समर्थ पुन्हा रघुनाथच्या स्वप्नात आले. ते मंद हसत होते आणि म्हणाले, रघुनाथ, संकट ही जीवनाचा भाग आहे. ती आपल्याला तयार करतात, कणखर बनवतात आणि आपल्याला जीवनातील ख्या मूल्यांची जाणीव करून देतात. तू विश्वास ठेवला आणि लोकांनाही विश्वास ठेवायला शिकवलंस, म्हणूनच तू यशस्वी झालास. हे सर्व तुझ्या आणि तुझ्या गावक्यांच्या मेहनतीचे फळ आहे. पण माझं आशीर्वाद तुझ्या पाठीशी नेहमीच होतं. स्वामींचे शब्द ऐकून रघुनाथला मन शांती मिळाली.
त्याला हे समजलं की संघर्ष आणि विश्वास यांच्या संतुलनातूनच यश मिळतं. स्वामी समर्थ हे केवळ मार्गदर्शक आहे. आपल्याला स्वतःच्या कष्टांनी आणि दृढतेने तो मार्ग अनुसरायचा असतो. गावाचा सोहळा. पुढील काही महिन्यात गावात अभूतपूर्व समृद्धी आली. गावक्यांनी एकत्र येऊन स्वामी समर्थांच्या स्मरणार्थ एक मोठं मंदिर बांधण्याचा निर्णय घेतला. त्या मंदिराचे उद्घाटन करण्यासाठी संपूर्ण परिसरातील लोक एकत्र आले. उद्घाटनाच्या दिवशी रघुनाथने गावक्यांसमोर एक सुंदर भाषण केलं. तो म्हणाला, स्वामी समर्थांनी मला शिकवलं की संकट ही आपल्याला कमजोर करण्यासाठी नसतात, तर आपल्याला मजबूत बनवण्यासाठी असतात. त्यांनी मला विश्वास शिकवला, ज्यामुळे आज आपलं गाव इथं उभं आहे. हा बदल तुमच्यामुळे शक्य झाला आहे, तुमच्या मेहनतीने, तुमच्या एकतेने. गावक्यांनी एकमुखाने श्री स्वामी समर्थ महाराज की जय असा जयघोष केला. त्या दिवशी प्रत्येकाच्या मनात एकच विचार होता, संकट कितीही मोठी असली तरी विश्वास आणि मेहनतीने त्यांचा सामना करता येतो. सत्याचा उलगडा. काही दिवसांनी रघुनाथला एका वयोवृद्ध साधूने भेट दिली. त्यांनी सांगितलं की स्वामी समर्थांनी त्यांना या गावात पाठवलं आहे. त्यांनी रघुनाथचे कौतुक केलं आणि त्याला सांगितलं, स्वामी समर्थांची शिकवण तुझ्या आयुष्यात फक्त एक प्रेरणा नव्हती, ती एका दिव्य सत्याची ओळख होती. तुझं कार्य हे केवळ तुझ्यासाठी नव्हतं, तर अनेक लोकांसाठी एक मार्गदर्शक ठरलं आहे. रघुनाथला जाणवलं की तो केवळ एक व्यक्ती नाही, तर स्वामी समर्थांच्या शिकवणीचा एक जिवंत उदाहरण आहे. त्याच्या संघर्षांची आणि विश्वासाची कहाणी आता संपूर्ण परिसरात प्रसिद्ध झाली होती. सारांश. ही कथा केवळ रघुनाथची नाही, तर प्रत्येक व्यक्तीची आहे, जी संकटांमध्येही विश्वास आणि मेहनत सोडत नाही. आणि विशेष म्हणजे ही कथा फक्त एका गोष्टीवर आधारित नाही, ही खरी घटना आहे. रघुनाथ आणि त्याच्या गावाने अनुभवलेला हा प्रवास ख्या जीवनातील संघर्ष, स्वामी समर्थांवरचा अढळ विश्वास आणि मेहनतीचे यश दाखवतो. स्वामी समर्थांच्या शिकवणीमुळे केवळ व्यक्तीचे नाही, तर संपूर्ण समाजाचे रूपांतर कसं होऊ शकतं, हे या कथेतून आपल्याला समजतं. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.